नॉर्दर्न लाईट किती सुंदर दिसतात ना. आणि आत्ताच म्हणजे इतक्यातच हे नॉर्दर्न लाईट्स भारतात आणि अनेक देशांमध्ये दिसले पण. हेच नॉर्दर्न लाईट्स आपल्याला आपल्या कागदावर अवतरण्यात आले तर, आणि इतक्या सोप्या पद्धतीने की ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रंग लावायचेत आणि पुसायचेत आणि मस्त इफेक्ट काढायचा आहे. हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लँडस्केपला सुरुवात करायच्या आधी चारीही बाजूने पेपर टेप व्यवस्थित लावून घ्यायची, म्हणजे पेपर हलत नाही आणि फ्रेमिंगसाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो, तुम्हाला शेवटी कळणारच आहे. मग जमिनीच्या साठी कर्व लाईन काढून घेतली. नॉर्दर्न लाईटचा जो मला फ्लो घ्यायचा आहे त्याच्यासाठी वर एस सारखा शेप काढून घेतला आणि त्याला अशा पद्धतीने जोडून घेतलं. सो ही पेन्सिलची लाईन याच्यामध्ये आपल्याला रंग भरण्यासाठी नाही पण कलर फ्लो साठी आपल्याला त्याचा नक्की मदत होणार आहे. आता रंग आहेत ना, हे कुठे पॅलेट वगैरे आपल्याला वापरायचे नाहीये, मस्त असे डायरेक्ट ट्यूबच तिथे घेऊन लावायचे. तुम्ही समजा बाटल्यांमधले रंग वापरणार असाल तर राऊंड ब्रशने हे रंग इथे लावू शकता. फक्त रंग लावताना भरपूर प्रमाणात लावा, कारण नंतर आपल्याला जेव्हा ते मर्ज करायचे रंग, तेव्हा आपल्याला ते भरपूर रंग तिथे लागणार आहेत. सो रंग वापरण्यात कंजूसी नाही करायची. येल्लो नंतर टर्कवाईज ग्रीन कलर घेतला, कारण नॉर्दर्न लाईटचा जसं ग्रीनिश इफेक्ट त्याने खूप छान येतो. मग त्याच्यानंतर कोबाल्ट ब्ल्यू कलर घेतला. आता जो लाईट रंग असतो हा नेहमी जास्त वापरायचा असतो. मस्त एक फ्लॅट ब्रश घ्यायचा, त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि या पेपरवर सुद्धा थोडंसं पाणी मारून घ्यायचं आणि असे ब्रश त्याच्यावर छान फिरवत हे रंग मिक्स करत करत आपल्याला पेपरवर द्यायचे. हे इतकं टेम्पटिंग असतं ना, म्हणजे तुम्हाला बघताना सुद्धा हे खूप टेम्पटिंग वाटत असेल असं ते रंग फासणं पेपरला. याच्यासारखी मजा नाही दुसरी कुठली, त्यामुळे हे नक्की करून बघा. आणि मागच्या वेळी रामाचं पेंटिंग आपण शिकलो, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल स्ट्रोक्स कसे घ्यायचे ब्रशचे लँडस्केप करताना हे मी दाखवले होते. या वेळेला मी तुम्हाला थोडे कर्विकल स्ट्रोक्स दाखवते, त्यामुळे हा कर्व सोडायचा नाही. मुद्दामून मी पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केलेला तुमच्या समोर घेते की मी स्ट्रोक कसे घेते, हे स्ट्रोक कसे घेते, त्याचा फ्लो कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे. हे तुम्ही व्यवस्थित बघून जेव्हा लँडस्केप कराल ना, तेव्हा तुमचं लँडस्केप खूप सुंदर होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचे स्ट्रोकची डायरेक्शन आणि ती व्यवस्थित येण्यासाठी ब्रश तुम्ही कसा वापरताय हे, म्हणजे गरजेचं आहे तिथे फ्लॅट ब्रश, गरजेचं आहे तिथे राऊंड ब्रश किंवा फॅन ब्रश, हे वापरल्याने हे स्ट्रोक अतिशय सुंदर येतात. कलर मर्ज करताना काय करायचं, कुठलाही कलर तिथे लावून घेतला की तो आपल्याला त्याच्या कडेने मर्ज करत असतो, डायरेक्ट त्यामध्ये तिथे ब्रश नाही लावायचा. कडेला ब्रश लावत हळूहळू बाकीच्या कलरमध्ये तो मिक्स करत करत लावायचा, की तो जो इफेक्ट असतो तो इफेक्ट हा सुंदर आला की आपलं लँडस्केप देखील खूप छान दिसतं. काही कलर जे खूप मिक्स झाल्यामुळे थोडेसे डल होतात, जसा ब्ल्यू आपला डल झाला, तर मुद्दामून मी कडेला थोडा थोडा कोबाल्ट ब्ल्यू लावून घेतला आणि थोडा अल्ट्रामरीन ब्ल्यू लावून घेतला आणि तो परत इथे मर्ज केला. किती टेम्पटिंग आहे ना हे बघायला. हे कलर पुसणं ही जी एक गोष्ट असते ना, ही बघायला सुद्धा खूप आनंद देते. मला माहिती आहे तुम्ही पण ही प्रोसेस खूप एन्जॉय करत असाल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मगाशी दिलेला व्हाईट कलर बऱ्यापैकी मिक्स झाला सगळ्या कलरमध्ये, त्यामुळे मला थोडा डॉमिनेटिंग व्हाईट हवा होता, म्हणजे नॉर्दर्न लाईट्सचा जो एक फ्लो आहे तो खूप छान दिसतो. त्याच्यासाठी थोडा कलर वाळल्यानंतर वरनं परत मी व्हाईट दिला आणि तुम्हाला लक्षात येत असेल व्हाईटच्या ज्या फक्त कडा होत्या त्या कडा मी त्या येल्लो आणि बाकीच्या फ्लो रंगांमध्ये मर्ज करून टाकल्या, त्यामुळे त्याचा असा तो छान शेप तिथे शिल्लक राहिला. म्हटलं होतं ना मी तुम्हाला, इतकं सोपं आहे की फक्त रंग लावायचे आणि पुसायचे. एक्झॅक्टली आपण तेच करतोय. वेगवेगळे रंग वेगवेगळ्या ठिकाणी लावून घेतलेत आणि ते फक्त ब्रशने पुसण्याचं काम करतो. या पेंटिंग मध्ये मुख्यतः मी फ्लॅट ब्रशच वापरलाय, कारण आपल्याला जास्त करून मिक्सिंग करायचं होतं. आता खालच्या बाजूला देखील मी ब्लॅक कलर आधी थोडा ट्यूबने लावून घेतला आणि त्याचं डोंगरासारखं थोडंसं टेक्स्चर येण्यासाठी अगेन ड्राय फ्लॅट ब्रशने ते टेक्स्चर घेतलं. वरच्या बाजूला झाडं दाखवण्यासाठी तोच ब्रश परत तिथे झाडांच्या शेप मध्ये केलं. याच्यासाठी पेन्सिलनी काढायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही ब्रशने असं करू शकता. आता त्या पानांचं एक्झॅक्ट टेक्स्चर येण्यासाठी फॅन ब्रश आपल्याला वापरायचं आहे. या सगळ्या ब्रशच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तुम्हाला समजा लँडस्केप करायचं असेल तर विकत घ्यायला. तर हा फॅन ब्रशने छान असं आपल्याला पानं किंवा नेचर जिथे दाखवायचं असतं ना तिथे फॅन ब्रश खूप उपयोगाला येतो. नंतर मस्त ब्रशला असा व्हाईट कलर घेऊन स्प्रेड करायचा हातावर मारून, किंवा तुम्ही स्प्रे
सुद्धा वापरला तरी चालेल. सो असा छान स्टारी इफेक्ट येतो. जिथे जिथे व्हाईट कलर झाडांवर आला तिथे परत एकदा ब्लॅक कलर देऊन तो काढून घ्यायचा. शेजारी लावलेली पेपर टेप आता काढायची वेळ आली. ती पेपर टेप काढताना तुम्हाला लक्षात येत असेल की कसं छान फ्रेमिंग आलं लँडस्केपला, रंग कुठेही बाहेर गेलेला नाहीये आणि एक व्यवस्थित फ्रेम त्याला दिसते. सो असं हे मस्त लँडस्केप अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये आपलं तयार झालंय. हे लँडस्केप बघून तुम्हाला देखील खूप छान वाटेल. हे नक्की करून बघा. एक थेरपी आहे या लँडस्केप मध्ये. त्याच पद्धतीने हे दुसरं लँडस्केप आहे. याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये यस असं टाईप करा. तुम्ही अजूनही मित्रकलाला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्यासारखेच असं पेंटिंग बाकीच्यांनी पण बनवावं किंवा बाकीच्यांनी सुद्धा DIY करावं हे तुम्हाला नक्की वाटत असेल ना, मग लगेच तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर पण करा. तेच वेगवेगळी आर्ट फॉर्म, DIY आणि पेंटिंग, लोककला हे सगळं शिकण्यासाठी दर आठवड्याला मित्रकला चॅनलला नक्की भेट द्या. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.